नमस्कार, मी डॉक्टर मनोज राऊत. तर आज आपण पेशंटला सर्जरी आणि भुलीसंदर्भात जे काही भीती असते त्याबद्दल बोलणार आहोत. तर खूप साऱ्या पेशंट्सना सर्जरी आणि ॲनेस्थेशिया संदर्भात भीती असते की मला भुलीमधून जाताना काही त्रास होईल का? भुलीतून बाहेर आल्यानंतर काही त्रास होईल का? ऑपरेशनच्या दरम्यान मला सगळं जाणवेल का? तर हे स्वाभाविक आहे की या सगळ्या गोष्टींबद्दल आपल्याला वाटणं किंवा टेन्शन येणं. पण आजकालच्या ॲनेस्थेशियाची जी काही औषधं आहेत आणि आजकालच्या ज्या टेक्निक्स आहेत त्या खूप सेफ आहेत. त्याच्यामुळं ॲनेस्थेशियामध्ये जाणं आणि ॲनेस्थेशियातून बाहेर येणं हे आधीपेक्षा आता खूप सेफ आहे. दुसरी गोष्ट म्हणजे ऑपरेशन दरम्यान या सगळ्या गोष्टी जाणवतील का? तर त्याच्यासाठी आजकाल खूप सारी उपकरणं आलेत, जसं की बेस मॉनिटरिंग आहे, ज्यामध्ये आपल्याला कळतं की डेप्थ ऑफ ॲनेस्थेशिया काय आहे, सो दॅट पेशंटला याबद्दल काहीही कळणार नाही. पूर्ण ऑपरेशनच्या दरम्यान ॲनेस्थेटिस्ट जे आहेत ते पेशंटचं BP, पल्स या सगळ्या गोष्टी मॉनिटर करतात. त्याच्यामुळं त्याच्यामध्ये कुठेही चेंजेस असतील तर ते त्या वेळेस इंटरव्हीन करतात. सर्जन मेनली सर्जरीमध्ये जे काय आहे ते त्यांचं काम करत राहतो आणि ॲनेस्थेटिस्ट जे आहे ते पेशंटकडे पूर्णपणे लक्ष असतं. सो ॲनेस्थेशिया दरम्यान पेशंट फक्त एकटा नसतो, तर ॲनेस्थेशियाची पूर्ण टीम त्याच्यासोबत असते, सो दॅट हा एक्सपिरियन्स त्यांचा खूप चांगला व्हावा. थँक्यू.